ही लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असल्याची प्रतिक्रिया जालना लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रभाकर बकले यांनी दिली आहे। ते उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जालन्यात पत्रकारांशी बोलत होते। जालन्यात लोकसभेचे सत्ताधारी खासदार यांनी इथला विकास फक्त घराणेशाही पुरता नेऊन ठेवलाय। दानवे यांनी मला गरीब कुटुंबातील एखादा मुलगा दाखवावा ज्याला त्यांनी नोकरी दिली आहे, अशी घणाघाती टीका बकले यांनी दानवे यांच्यावर केली आहे। शिवाय भाजपचा विकास शून्य असून नरेंद्र मोदींनी दिलेले वचन त्यांनी पाळले नाही असं म्हणत त्यांनी भाजप आणि मोदींवरही टीका केली आहे। वंचित भाजपची बी टीम असल्याचा आरोप वारंवार केला जातोय। काय या ठिकाणी बोललं जातंय की आता आंबेडकरांनी देखील आघाडीतून माघार घेतली आहे, तर खरंच बी टीम आहे असा आरोप केला जातोय। बरं काय वाटतं, वंचित आणि भाजप तर कसं एकंदरीत आरोपच नेहमी इलेक्शनच्या तोंडावर कसं होतं? नाही, एखादा त्याचा पुरावा असला पाहिजे ना। आता हे बघा, भारतीय जनता पार्टी पूर्णपणे घाबरलेली आहे। त्यांचा जो अजेंडा आहे 400 पार, जर त्यांच्या स्वबळावर जर 400 पार करण्याची त्यांची ताकद असेल तर कशाला इतर पक्षाचे नेते भीकमध्ये तुम्ही घेतात? कशासाठी घेतात? म्हणजे भारतीय जनता पार्टीचा ह्या महाराष्ट्रातच नव्हे तर मी देशाचं सांगतो, विकास शून्य राहिलेला आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्तापर्यंत ह्या देशवासियांना मेरे भाई और मेरे बहनों ह्या वाक्यातून जे शब्द दिलेले आहेत, जे आश्वासन दिलेले आहेत, ते पाळले गेलेले नाहीत। त्यांना माहिती आहे आपल्या पक्षामध्ये सगळे डागलेले नेते आहेत, सगळे भ्रष्टाचारी आहेत। आपण नरेंद्र मोदी अमित शहापासून ते भारतीय जनता पार्टीच्या शाखा अध्यक्षापर्यंत बघा, प्रत्येक व्यक्तीवर असंख्य गुन्हे आहेत। म्हणून त्यांना वाटतं आम्ही 400 पार करू शकत नाही, म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी फोडाफोडीचं राजकारण करून या ठिकाणी सत्ता स्थापन करण्याचा ते प्रयत्न करत आहेत। पण त्यांचा हा प्रयत्न ह्या महाराष्ट्रातील जनता हाणून पाडणार आहे। जो जालन्याचा मी अभ्यास केला तर इथले सत्ताधारी जे खासदार आहेत, सन्माननीय रावसाहेबजी दानवे साहेब, हे गेली 25-30 वर्षापासून ह्या जिल्ह्याचे खासदार असून आतापर्यंत ह्या जालन्याचा जो विकास आहे तो घराण्याशाही पुरता त्यांनी मर्यादित करून ठेवला होता। तोच विकास त्या घराणेशाहीतून काढून सर्वसामान्य व्यक्तीच्या दारापर्यंत नेऊन सोडण्याचं काम वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी करणार आहे। आज सन्माननीय खासदार साहेब त्यांना रेल्वे मंत्रीमधून या ठिकाणी पद मिळालं, तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी जाहीरपणे आवाहन करतो, मतदारसंघातील असा एखादा गरीब कुटुंबातला त्यांनी मला तरुण दाखवावा का त्यांच्या कार्यकालामध्ये त्या रेल्वे भरतीमध्ये एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाला त्या ठिकाणी नोकरीत सामावून घेण्याचं काम केलेलं आहे। आपणच आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचे वक्तव्य दाखवण्याचं काम केलं। मग त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे मागणीचे प्रश्न असतील तर एक ज्या प्रतिनिधीला जनतेने निवडून दिलं त्या लोकप्रतिनिधीचे ह्या मतदारांबद्दलचे असणारे शब्द कसे असले पाहिजे। एखादा शेतकरी